मोहोळचे माजी नगराध्यक्ष शौकतभाई तलबदार यांच्या स्मृतिदिनानिमित्त वतीने गोरगरिबांना मदत करणे हेच उद्देश आहे आमचा. तुम्ही दरवर्षी हा कार्यक्रम घेताय. दरवर्षी तुम्ही सर्व गरजू महिलांना किंवा जे गरजू मुस्लिम समाजाचे लोक आहेत त्यांना हा किट वाटप करताय. काय उद्देश आहे मागवले? उद्देश म्हणजे काय, आमच्या इस्लाम धर्मामध्ये आहे की जकात नावाने वाटप होतो आमचं. हे आमचं 2.5% आम्ही याचं वाटप करतो. वर्षाला जे पण प्रॉफिट असतं त्याचं 2.5% आम्ही त्या उद्देशाने आमचं हे वाटप आहे. रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा कशा पद्धतीने देतात? रमजान ईद निमित्त तलबदार परिवाराकडून व शौकत तलबदार मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने सर्वांना रमजान ईदची शुभेच्छा देतो. शहादी खाण्यासाठी जो तुम्ही काय मागणी केली, पत्र दिले जिल्हाध्यक्ष श्री नाना चव्हाण यांच्याकडं आणि राजन मालकांकडं, काय ती मागणी आहे? शहादी खाण्याचा उद्देश माझे वडील उपनगराध्यक्ष असताना त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्या जागेसाठी त्यांनी ते माघारी गेलं होतं काय करण्यासाठी. मग आज मी स्वतःची माझ्या वैयक्तिक 10 गुंठे जागा बक्षीसपत्र म्हणून नगर परिषदेला दिलेली आहे. निधीसाठी मी मागणी राजन मालकांना आणि आदरणीय यशवंत तात्यांना आणि जिल्हाध्यक्षांना केलेली आहे. हाजी शौकतभाई तलबदार मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष एजाजभाई शौकतभाई तलबदार यांच्या वतीने मोहोळ शहरामध्ये रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त गरजूवंत लोकांना किट वाटप करण्यात आले. यावेळी राजन पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, नूतन सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि मोहोळ नगर परिषद सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद कोरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन एजाजभाई शौकतभाई तलबदार यांनी केले. पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र. महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास.